नमस्कार मित्रांनो, कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलमध्ये, कोर्ट कचेरी या फेसबुक पेजवर, कोर्ट कचेरी ऑफिशियल या इंस्टाग्राम पेजवर, ॲडव्होकेट कैलास नाईक या फेसबुक प्रोफाईलवर आणि RJ कैलास नाईक या फेसबुक प्रोफाईलवरून हा व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. तर आज आपण जो विषय घेतलेला आहे तो विषय म्हणजे पोलिसांना काही मिळकती जप्त करण्याचे अधिकार. तर जेव्हा आपण फौजदारी प्रक्रिया संहितेचं कलम 102 पाहतो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पॉवर ऑफ अ पोलीस ऑफिसर टू सीज सर्टन प्रॉपर्टी, म्हणजे काही मिळकती जप्त करण्याचे पोलिसांना अधिकार आहेत. तर काही मिळकती म्हणजे नेमक्या कोणत्या मिळकती? कारण आपल्या सर्वांना माहीत आहे की मिळकती ज्या आहेत त्या दोन प्रकारच्या असतात. स्थावर मिळकत असते आणि जंगम मिळकत असते. स्थावर मिळकत म्हणजे जागा, जमीन, म्हणजे जी जमिनीशी जोडलेली असते. आणि जी जंगम मिळकत असते ती जंगम मिळकत म्हणजे ती वस्तू जी एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाता येते त्याला जंगम मिळकत असे म्हणतात. विच इज नॉट अटॅच्ड टू द अर्थ, म्हणजे जी पृथ्वीशी जोडली गेलेली नसते. तर या विषयावर आज आपण बोलणार आहोत. मी ॲडव्होकेट कैलास महारुद्र नाईक, राहणार मोहोळ, जिल्हा सोलापूर. तर याविषयी आपण बोलत असताना आपल्याला कलम 102 काय आहे हे सर्वात पहिल्यांदा शॉर्टमध्ये जाणून घेणं हे खूप गरजेचं आहे. तर कलम 102 असं म्हणतं की एनी पोलीस ऑफिसर मे सीज एनी प्रॉपर्टी विच मे बी अलेज्ड ऑर सस्पेक्टेड टू हॅव बीन स्टोलन ऑर विच मे बी फाउंड अंडर सर्कमस्टन्सेस विच क्रिएट सस्पिशन ऑफ अ कमिशन ऑफ ऑफेन्स. म्हणजे काय की कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला जेव्हा असं लक्षात असा संशय येईल की ती मिळकत ही चोरीची आहे, ती प्रॉपर्टी चोरीची आहे किंवा ती एखाद्या गुन्ह्यामध्ये जी आहे ती सामील झालेली आहे, तेव्हा ते पोलीस अधिकारी जे आहेत ती मिळकत जप्त करतात. परंतु जसं की मी हा व्हिडिओ सुरू करताना म्हटलं होतं की मिळकती या दोन प्रकारच्या असतात आणि या कलम 102मध्ये फौजदारी प्रक्रिया संहितेचे फक्त प्रॉपर्टी असा शब्द वापरलेला आहे. तर प्रॉपर्टी म्हणजे मग स्थावर मिळकत आणि जंगम मिळकत या दोन्ही ज्या मिळकती आहेत त्या एखाद्या गुन्ह्याच्या कामी जप्त करता येतात का? तर त्या अनुषंगानं माननीय सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायनिर्णय आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाचा जो न्यायनिर्णय आहे तो न्यायनिर्णय हा आपल्या महाराष्ट्रातीलच एका केस संदर्भात होता आणि नेवाडा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य असं त्या केसचं नाव आहे. नेवाडा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य. माझे जे ज्युनियर वकील मित्र आहेत त्यांच्यासाठी मी हे नाव रिपीट केलं की नेवाडा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध महाराष्ट्र राज्य. आणि 2019 सुप्रीम कोर्ट ऑनलाईन सुप्रीम कोर्टाचा हा न्यायनिर्णय आहे. 1247 पान नंबर आहे आणि आदरणीय 3 सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायमूर्तींच्या खंडपीठाचं हे जजमेंट आहे. आणि त्याच्यामध्ये याच गोष्टीचा जो आहे तो उहापोह अगदी विस्तृतरित्या केलेला आहे. कलम 102 जे आहे फौजदारी प्रक्रिया संहिते की त्याच्यामध्ये मिळकत किंवा प्रॉपर्टी म्हणजे नेमकी कोणती प्रॉपर्टी. तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की CRPC कलम 102 प्रमाणे पोलीस जे आहेत ती जंगम मालमत्ता जप्त करू शकतात किंवा नाही याबद्दलचा तो डिस्प्यूट होता, वाद होता. आणि तो जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये गेला, माननीय मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या न्यायनिवाडा जो आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये चॅलेंज करण्यात आला. तर त्याच्यामध्ये जे आहे ते असा निष्कर्ष काढण्यात आला की जो शब्दप्रयोग त्याच्यामध्ये वापरलेला आहे की कोणतीही मालमत्ता, हा जो शब्दप्रयोग आहे कलम 102 सब क्लॉज 1 फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये, तर त्यामध्ये स्थावर मिळकतीचा समावेश नाही. ही सर्वात महत्त्वाची अशी गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या गुन्ह्याच्या तपासाच्या दरम्यान ती मिळकत चोरीची आहे असे जेव्हा पोलिसांना संशय येईल, जेव्हा त्या मिळकत ही एखाद्या गुन्ह्यामध्ये इन्व्हॉल्व आहे, समावेश आहे त्या एखाद्या मिळकतीचा, तर ती मिळकत ही फक्त जंगम मिळकत जी आहे ती फक्त पोलिसांना जप्त करता येईल. पोलिसांना स्थावर मिळकत जी आहे ती कोणतीही जप्त करण्याचे या कलमांतर्गत अधिकार नाहीत असा न्यायनिर्णय जो आहे तो या माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने जो आहे तो दिलेला आहे. आणि कलम 102मध्ये स्थावर मिळकत जप्त करण्याचा पोलिसांना अधिकार नाही
आणि जप्त हा शब्द जो आहे तो मालमत्तेचा प्रत्यक्ष ताबा घेण्याच्या अर्थाने वापरला गेलेला आहे असा निष्कर्ष माननीय सर्वोच्च न्यायालयाने काढलेला आहे. म्हणजे जी जप्ती हा शब्द आहे तो ताबा घेण्याच्या संदर्भात आणि पुढं जे आहे ती भाषा जी आहे त्यातली कलम 102 मधली जी व्याख्या जी आहे ती पूर्ण जी व्याख्या आहे ती फक्त जंगम मिळकतीच्या जप्तीच्या संदर्भातली आहे. म्हणजेच एखादा भाडेकरू आणि मालक जो आहे त्यांच्यामध्ये वाद उत्पन्न झाला आणि जर गुन्हा दाखल झाला त्या जागेच्या वादावरून, तर त्या गुन्ह्यामध्ये ती जागा जप्त करण्याचे जे अधिकार आहेत ते पोलिसांना नाहीत, कारण ती जागा जी आहे ती स्थावर मिळकतीच्या संदर्भामध्ये येते आणि असा याचं विश्लेषण आहे. म्हणून कोणती मिळकत पोलिसांना जप्त करता येते तर फक्त स्थावर मिळकत आहे ती जप्त करता येत नाही आणि फक्त जंगम मिळकत जी आहे ती पोलिसांना ती चोरीची आहे संशय असल्यानंतर, ती एखाद्या गुन्ह्यामध्ये वापरलेली आहे असा संशय आल्यानंतर पोलीस जप्त करू शकतात. तर ही आजच्या व्हिडिओमधील माहिती होती. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करा आणि ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी या व्हिडिओला शेअर करा. आपण जर आमच्या कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि शेजारी जे आपल्याला बेल आयकॉनचं बटन दिसतंय त्याला जरूर दाबा, म्हणजे आम्ही यापुढे जे व्हिडिओ पोस्ट करू त्याचं नोटिफिकेशन जे आहे ते आपल्याला येईल. खूप खूप धन्यवाद.